घरकुल बांधण्यासाठी वाळू उपलब्ध नसल्यामुळे घरकुलाचं काम सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये रखडलेलं आहे. अशात सध्या 10,000पेक्षा जास्त घरकुलचे लाभार्थी आहे. त्यांना अद्यापही शासनानं मंजूर केलेलं 5 ब्रास वाळू त्यांना मिळालेलं नाही. त्यामुळे घरकुलाचं काम रखडलेलं आहे. माझ्यासोबत या विषयावर अधिक बोलण्यासाठी आंदोलक विजय पिदुरकर आहे. आपण त्यांच्यासोबत अधिक बातचीत करणार आहोत. त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन नदीपात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन ते अनोखा आंदोलन करत आहेत. भाऊ, तुमच्या मागण्या काय, तुम्ही काय सांगाल? केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ओबीसी, SC, ST, अल्पसंख्याक, दिव्यांग लोकांना या ठिकाणी घरकुलं मंजूर करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून वणी तालुक्यामध्ये 10,935 घरकुलं मंजूर असून या घरकुलाला 5 ब्रास मोफत वाळू शासनाच्या 8 एप्रिल 2025 आणि 30 एप्रिल 2025च्या शासन धोरणानुसार हक्काची वाळू मिळायला पाहिजे, परंतु ते मिळत नाही. म्हणून आम्ही आज प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावागावामध्ये, गोठ्यामध्ये आणि पाल टाकून रस्त्यावर या ठिकाणी पशुसारखं आमच्या घरकुल लाभार्थ्यांना सन्मानाने जगायचं पण अपमानित होऊन जगावं लागते. याच्या विरुद्ध आम्ही आज वाळू सत्याग्रहाच्या या ठिकाणी लवकर अंमलबजावणी 5 ब्रासची व्हावी म्हणून आपण सत्याग्रह आंदोलन करतो आहे. एकीकडे जर आपण बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्रास अवैध वाळू वाहतूक होते असं आरोप केला जाते. त्यातच उच्चभ्रू लोकांना घर बांधण्यासाठी घरपोच वाळू मिळते, मात्र हक्काचं घरकुल ज्यांना मिळालं आहे त्यांना वाळू मिळत नाही. जिल्हा परिषदचे माजी सदस्य राहिलेले आहेत. 2 दिवसापूर्वीच महसूल मंत्र्यांनी घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू देण्याचं देखील सांगितलेलं आहे. मात्र तरीही तुम्ही आंदोलन करताय. नाही, आमचं आंदोलन करण्याचा प्रश्न असा आहे की मागील वर्षी या ठिकाणी 2024मध्ये डेपोमधून 5 ब्रास वाळू देण्याचं एक धोरण आखलं होतं, परंतु उदाहरणार्थ वणी तालुक्यामध्ये या ठिकाणी 10,000 घरं आहे आणि वाळू ब्रास जे रिझर्वेशन केलं होतं ते फक्त 200 घरांचं. म्हणजे 5 ब्रास वाळू देण्याचं ठरवायचं, परंतु इथून जिल्हाधिकारी त्या वाळूघाटाचे हर्रास करणार. जिल्हाधिकाऱ्याच्या मान्यतेने DRDAमधून या जिल्ह्यातल्या नागरिकांना घरकुलं मंजूर होणार आणि 5 ब्रासच्या हिशोबाने त्या ठिकाणी वाळू रिझर्वेशन करायला केली नाही. त्याच्यामुळे मागील वर्षीचे घरं या ठिकाणी अपूर्ण आहे आणि ते अपूर्ण घरं असतानाच या ठिकाणी 8 एप्रिलला शासन निर्णय निघतो की मोफत आम्ही या लोकांना 5 ब्रास वाळू देऊ. तो GR थोडासा संदिग्ध असल्यामुळे 30 एप्रिलला GR काढला की यामध्ये घरकुल लाभार्थ्याला 5 ब्रास, गावातील गरजू लोक असेल त्याला 600 रुपये ब्रासप्रमाणे वाढू, गावातील ग्रामपंचायतचे कामकाज असेल त्यांनासुद्धा मागणीनुसार वाढू. परंतु 8 एप्रिल आणि 30 एप्रिल याचा विचार केला, 1.5 महिन्याचा कालावधी झाला आणि पावसाचे दिवस 20 दिवसावर येऊन ठपलेले आहे आणि अवकाळी पावसाचं सुद्धा प्रमाण आपण गेल्या 3-4 वर्षात या जिल्ह्यात पाहतो आहे. मग आपण या लोकांना जर 20 दिवसात वाढू देऊ शकलो नाही तर या लोकांचं हजारो रुपयाचं, मी तर म्हणेन तालुक्याचा आकडा या ठिकाणी 1 करोडसुद्धा होऊ शकते, सिमेंट जे आहे ते पाण्याखाली येणार आहे. या ठिकाणी 27 घरं आमच्या वणी तालुक्यात, यवतमाळ जिल्ह्यात तर किती मोठा आकडा होऊ शकते. वर्धा, निरगुडा, पैनगंगा नदीच्या पुराखाली येते आणि 5-5 दिवस त्या गावात पूर राहतो. मग अशा ठिकाणी माणूस स्वतःचं रक्षण करू शकत नाही, त्या गावातल्या लोकांना हलवल्या जाते, तर सिमेंटचं रक्षण कसं होणार? शासनाचा प्रोत्साहन निधी यासोबत स्वतःजवळची रक्कम आणि कर्ज काढून त्यांनी घराचं स्वप्न पाहिलं, परंतु वाढीव अभावी त्याचं पूर्ण होत असेल तर आम्हाला या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाराजी वाटते आणि असंतोष आहे. म्हणूनच आपण या ठिकाणी गोरगरीब लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहे की हे वाढू आम्हाला मिळाली पाहिजे. आणि आता ऑनलाईन नसेल तर आपण या ठिकाणी ऑफलाईनसुद्धा अर्ज देऊ शकतो, कारण पंचायत समितीकडून तुम्हाला मागणीपत्र तहसीलला या ठिकाणी महसूल विभागाला मिळालं. त्याच्यामुळे वाढू देण्यासाठी जो विलंब होत आहे हे दिरंगाई प्रशासनाची निष्काळजीपणा आहे. शेवटचा प्रश्न, तुम्ही आगळा वेगळा आंदोलन नदीपात्रात वाळू सत्याग्रह आंदोलन करताय. जर प्रशासनाने तुमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तुमचं नेमकी भूमिका काय असेल? आम्ही संविधानिक पद्धतीनं या ठिकाणी 17 एप्रिलला माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिलं की 8 एप्रिलचं वाळू धोरण आहे. यानुसार 9 महिन्याची कार्यपद्धती आहे की ते वाळू धोरणानुसार घाट जर हर्रास करायचं तर 9 महिने लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी डिसेंबर 2025ला वाळूघाट एखाद्या घाट मालकाला मिळू शकतो, परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात
या आमच्या यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात ज्यांची घरं मंजूर झालेली आहे त्यांना या ठिकाणी जर वाळू मिळवायची असेल तर या धोरणात बदल झाला पाहिजे, म्हणून त्यांनी चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना 17/4ला पत्र लिहिलं आणि त्यानंतर 30 एप्रिलचा GR आला. पण 30 एप्रिलचा GR आल्यानंतरही अंमलबजावणी होत नाही, म्हणून आम्ही आज या ठिकाणी हातामध्ये वाळू घेऊन आम्ही आज जोहार करणार आहोत. त्यांना आगाह करण्यासाठी डफळे वाजवून या ठिकाणी आलेलो आहोत आणि सविनय कायदेभंग आम्ही आमच्यावर कोणत्याही केसेसच्या गरिबाच्या 18-20 वर्षाच्या मुली आज गोठ्यामध्ये झोपत आहे, आज रस्त्यावर झोपत आहे, त्यांना दैनंदिन आपलं कामकाज करताना अपमानितसारखं जगावं लागते. हा माणूस असून माणूसपणासारखी वागणूक स्वतंत्र भारतात मिळत नसेल तर आम्ही हे वाळू ट्रॅक्टर लावून या ठिकाणी 5 ब्रास वाळू त्याला आम्ही पंचायत समितीची ग्रामपंचायतकडे जी यादी मंजूर येते ती यादी चिटकवू. तलाठी ग्रामसेवक उपस्थित राहिला तर ठीक आहे, जर नसेल राहिला तर आम्ही 5 ब्रास आम्ही वाळू आम्ही सविनय कायदेभंग करून ते घेऊन जाऊ. हा आमचा पुढचा या ठिकाणी प्रशासनानं आज जर योग्य निर्णय घेतला नाही तर पुढचं आमचं पाऊल आहे. नक्कीच आपण बघतोय की निरगुडा नदीमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात सरपंच संघटनांचं, घरकुल लाभार्थ्यांचं एक उग्र आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळते. आगळा वेगळा आंदोलन आहे, किंबहुना राज्यातला हा पहिलाच आगळा वेगळा आंदोलनाचा आहे की वाळू सत्याग्रह, तो पण नदी पात्रामध्ये. आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेईल का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.